नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत विषय गणित आणि इयत्ता 7वीचा जो विषय आहे आपला गणित तो आज आपण इथे घेत आहोत आणि त्याचं नाव आहे भौमितिक रचना. प्रकरण पहिले भौमितिक रचना हे प्रकरण आपण शिकत आहोत आणि त्याचा जो अभ्यास आहे त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आणि आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर त्याचा सराव आपण आज घेणार आहोत. म्हणजेच काय होणार आहे की भौमितिक रचना म्हणजे काय याचं अधिक स्पष्टीकरण आज आपल्याला इथे मिळणार आहे. बघा, भौमितिक रचनेचा सराव आज आपण इथे थोडक्यात करून घेऊया, म्हणजेच भौमितिक रचना म्हणजे काय हे आपल्याला कळेल. चला तर मग मुलांनो आपण घेऊया भौमितिक रचनाचा सराव. तर पहा मुलांनो, इथे प्रश्न असा दिलेला आहे की एखादा डॅश त्याच्या आरंभ बिंदूभोवती फिरवला असता कोण तयार होतो. एखादा डॅश त्याच्या आरंभ बिंदूभोवती फिरवला असता कोण तयार होतो. आणि इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मुलांना, दोन ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. फर्स्ट आहे कर्ण आणि सेकंड आहे किरण. तर सांगा पाहू मुलांनो, आपले इथे उत्तर जे आहे ते काय असणार आहे. बघा, एखादा डॅश त्याच्या आरंभ बिंदूभोवती फिरवला असता कोण तयार होतो. काय येणार आहे? अगदी बरोबर, किरण हे आपलं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट पहा मुलांनो, काय आहे आपला जो प्रश्न आहे तो काय आहे तर दिलेल्या कोणाच्या अंतर्भागातील ज्या किरणांमुळे दोन एकरूप कोन तयार होतात त्या किरणाला त्या कोनाचा काय म्हणतात. अगदी बरोबर, दुभाजक असे म्हणतात. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो तो काय आहे तर ज्या दोन कोनांच्या भुजा विरुद्ध कोनांच्या दोन जोड्या तयार करतात त्या कोनांना डॅश असे म्हणतात. आणि आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे परस्पर विरुद्ध कोन आणि सेकंड आहे रेषीय जोडीतील कोन. तर आपलं जे योग्य आन्सर आहे ते काय आहे. अगदी बरोबर, आपलं आहे परस्पर विरुद्ध कोन. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की जेव्हा दोन संलग्न कोनांच्या असामायिक बाजू परस्परांचे विरुद्ध किरण असतात तेव्हा त्या कोनांना डॅश असे म्हणतात. आणि दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. पहा, परस्पर विरोधी कोन, रेषीय जोडीतील कोन. काय सांगितलेलं आहे पहा, जेव्हा दोन संलग्न कोनांच्या असामायिक बाजू परस्परांचे विरुद्ध किरण असतात तेव्हा त्या कोनांना डॅश असे म्हणतात. काय असणार आहे आपला ऑप्शन. अगदी बरोबर, इथे परस्पर विरुद्ध कोन असं सांगितलेलं आहे आणि रेषीय जोडीतील कोन असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही दिलेला आन्सर पहा अगदी बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR याच्यामध्ये कोण B हा 50 अंशाचा आहे, कोण C हा 60 अंशाचा आहे, तर कोण P हा किती अंशाचा असणार आहे. आणि आपले ऑप्शन जे आहेत ते दोन आहेत. फर्स्ट आहे 70 अंश आणि सेकंड काय आहे 50 अंश. मग सांगा पाहू मुलांनो, योग्य उत्तर काय असणार आहे. अगदी बरोबर, 70 अंश हे असणार आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला 8वा प्रश्न काय आहे तर त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक डॅश असतात. त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक हे काय असतात. बघा, एकरूप असतात, एकसंपाती असतात. काय सांगितलेलं आहे, त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक डॅश असतात. अगदी बरोबर, काय असतात तर एकसंपाती असतात. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, रेषाखंडाच्या अंतबिंदूपासून डॅश अंतरावर असलेला कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत असमान आणि समान. बघा, रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून डॅश अंतरावर असलेला कोणताही बिंदू त्या रेषाखंडांचा लंब दुभाजकावर असतो. म्हणजे काय येणार आहे तर समान हे आपलं उत्तर येणार आहे. बघा, आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपला शेवटचा प्रश्न काय आहे तर त्रिकोणाच्या कोनांचे दुभाजक डॅश असतात. त्रिकोणाच्या कोनाचे जे दुभाजक आहे ते काय असतात मुलांनो, एकसंपाती असतात की समरूप असतात. अगदी बरोबर, एकसंपाती असतात. आणि आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आलेलं आहे. तर इथे आपण थोडक्यामध्ये काय घेतलेलं आहे तर इथे आपण थोडक्यामध्ये सराव घेतलेला आहे. भौमितिक रचनेचा हा सराव आपल्याला इथे झालेला आहे. पुढे बघूया.
तर पहा मुलांनो, भौमितिक रचना या पाठाचा आपण स्पष्टीकरण सुद्धा घेतलेलं आहे. त्याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला होता आणि ह्या लेसनमध्ये या लेक्चरमध्ये आपण त्याचा सराव देखील घेतलेला आहे. आणि आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, तर भौमितिक रचना हा जो लेसन आहे, हा जो टॉपिक आहे, तो अधिक समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मुलांनो, आत्ता आपण काय करूया, तर एका खेळाच्या माध्यमातून आपण भौमितिक जी रचना आहे ती अधिक समजून घेऊया. बघा, इथे काही खेळ दिलेले आहेत आणि त्या एक खेळ जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला दिलेल्या प्रश्नांचं काय द्यायचं आहे, तर उत्तर द्यायचं आहे. बघा, आपला आवडता खेळ जो आहे क्रिकेट आहे आणि मग त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्याचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. बघा, जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला काय विचारलेला आहे, तर त्रिकोण ABC मध्ये मापकोन 35 आणि मापकोन B जो आहे तो किती आहे, तर तो 65 आहे. मापकोन C जो आहे तो 100 अंश एवढा आहे. तर डॅश त्रिकोण आहे. मग हा जो त्रिकोण आहे तो कुठला आहे? बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. विशाल कोण, काटकोन, लघुकोन आणि कोणताच नाही. तर सांगा पाहू मुलांनो, हे जे माप आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार त्रिकोण ABC हा त्रिकोण काय असणार, कोणता असणार आहे? पहा, विशाल कोण असणार आहे, काटकोन असणार आहे, लघुकोन असणार आहे की कोणताच नाही? सांगा पाहू. अगदी बरोबर. काय आहे तो विशाल कोण आहे आणि त्याचा जो रंग आहे तो कुठला आहे, तर रेड कलर आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मुलांनो, त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाच्या छेदनबिंदूला डॅश म्हणतात. काय म्हटलं आहे? त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांच्या छेदनबिंदूला डॅश म्हणतात. छेदनबिंदू जो आहे त्याला काय म्हटलं जातं? कशाचं? त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाच्या छेदनबिंदूला. बघा, आपला त्रिकोण आहे त्याला आपण जेव्हा दुभाजतो तेव्हा त्याच्यामध्ये जो छेदनबिंदू असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला लंबसंपात म्हटलं जातं, आंतरकेंद्र, एकसंपाती की समरूप? सांगा पाहू. अगदी बरोबर. काय म्हटलं जातं? आंतरकेंद्र म्हटलं जातं. आणि कलर कुठला आहे? तर ग्रीन आहे. म्हणजे ग्रीन कलरवरती आपण टिक केलेलं आहे आणि बघा, आपलं उत्तर देखील राईट आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? ज्या कोणांची मापे समान असतात ते डॅश परस्परांची एकरूप असतात. बघा, फर्स्ट आहे चौरस, सेकंड आहे आयत, थर्ड कोण आणि फोर्थ आहे मुलांनो त्रिकोण. तर आपला योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर, कोण. आणि कलर कुठला आहे मुलांनो? तर ब्लू कलर आहे आणि आपला आन्सर जे आहे ते अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड डॅश असतात. फर्स्ट आहे विरुद्ध, सेकंड आहे एकरूप, थर्ड आहे काटकोन आणि फोर्थ आहे एकसंपाती. बघा, ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड डॅश असतात. लांबी जी आहे ती कशी असते? तर समान असते. मग ते रेषाखंड जे असते त्याला काय म्हटलं जातं? बघा, विरुद्ध, काटकोन, एकरूप की एकसंपाती? अगदी बरोबर, एकरूप असं म्हटलं जातं. आणि कलर बघा ग्रीन आहे म्हणून ग्रीनवरती आपण क्लिक केलेलं आहे. उत्तर देखील आपलं कसं आहे? राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्रिकोण PQR मध्ये मापकोन 45 अंश, मापकोन 90 अंश, मापकोन R 45 अंश हा डॅश त्रिकोण आहे आणि त्याला काय म्हटलं जाते? पहा मुलांनो, फर्स्ट आहे विशाल कोण, सेकंड आहे लघुकोन, थर्ड आहे काटकोन आणि लास्ट आहे कोणताच नाही. पहा, मापावरून आपल्याला कळेल की हा जो कोण आहे तो कुठला आहे. अगदी बरोबर, कुठला आहे? काटकोन आहे. म्हणजेच कलर कुठला आहे? तर ब्लू आहे. मग ब्लू वरती आपण काय करूया? टिक करूया आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपल्याला जो पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे? तर एकरूपता दाखवण्यासाठी डॅश चिन्ह वापरतात. आता कुठलं चिन्ह वापरतात पहा मुलांनो, आपण इथे बघितलेलं आहे. हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे आणि आपण स्पष्टीकरणामध्ये बघितलं होतं की एकरूपता दाखवण्यासाठी कुठलं चिन्ह वापरतात. अगदी बरोबर, हे चिन्ह जे आहे ते एकरूपता दाखवण्यासाठी वापरतात आणि कलर कुठला आहे? रेड आहे. आपलं आन्सर जे आहे ते अगदी राईट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्रिकोणाच्या बाजूंच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला त्या बाजूचा डॅश म्हणतात. बघा, त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला त्या बाजूचा डॅश म्हणतात.
बघा, लंबदुभाजक, एकसंपाती, मध्यबिंदू आणि माहीत नाही. काय सांगा पाहू मुलांना? अगदी बरोबर, आपलं उत्तर आहे लंबदुभाजक. आणि कलर कुठला आहे? तर रेड कलर आहे. आपला आन्सर अगदी योग्य आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. समान त्रिज्येची डॅश एकरूप असतात. समान त्रिज्येची डॅश एकरूप असतात. तर आयत, चौरस, त्रिकोण आणि वर्तुळ. बघा, समान त्रिज्येचे काय एकरूप असतात? तर वर्तुळे. अगदी बरोबर, वर्तुळे जे आहे ते कसे असतात? तर एकरूप असतात. म्हणजेच कलर आहे येलो आणि आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्रिकोण LMN मध्ये मापकोन L 65°, मापकोन M 55°, मापकोन N 60° हा त्रिकोण हा कुठला त्रिकोणचा प्रकार असणार आहे? विशाल कोण? बघा, कोणताच नाही. विशाल कोण, काटकोण की लघुकोण? आपल्याला माहीत आहे 90 पेक्षा कमी माप आलेले आहेत, म्हणजेच हा जो कोण आहे तो कुठला असणार आहे? अगदी बरोबर, लघुकोण हा असणार आहे आणि तो आहे लघुकोण. आणि कलर कुठला आहे? येलो आहे आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, भौमितिक रचना हे जे आपलं चॅप्टर आहे त्यातील आपण अभ्यास कंप्लीट केलेला आहे, सराव देखील घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण भौमितिक रचना समजून घेतलेली आहे. आता आपण त्यावर लहानशी अशी परीक्षा देखील घेणार आहोत, टेस्ट देखील घेणार आहोत आणि अधिकाधिक भौमितिक रचना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर घेऊया परीक्षा. तर पहा मुलांनो, फर्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो आपल्याला विचारलेला आहे. त्रिकोण ABC मध्ये मापकोन 35°, मापकोन B 65°, मापकोन C 100° हा कोण डॅश त्रिकोण आहे. आणि आपल्याला ऑप्शन आलेले आहेत विशाल कोण, काटकोण, लघुकोण, कोणताच नाही. पहा, इथे 100 जो आहे तो C हा जो कोण आहे तो किती अंशाचा आहे? तर 100 अंशाचा आहे. म्हणजेच 90 अंशापेक्षा इथे मोठं जे माप आहे ते आलेलं आहे. मग तो कोण कुठला असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे विशाल कोण. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? तर विशाल कोण हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट बघूया. पहा, एकरूपता दाखवण्यासाठी डॅश चिन्ह वापरतात. आता आपण स्पष्टीकरण करत असताना आपण बघितलेलं आहे की एकरूपता दाखवण्यासाठी कुठला चिन्ह हे वापरतात. पहा, हे आपल्याला साईन दिलेले आहे, मार्क्स दिलेले आहे, त्यापैकी योग्य चिन्ह काय आहे? अगदी बरोबर, हे जे आहे साईन ते कशासाठी वापरतात? एकरूपता दर्शवण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न पहा मुलांनो. त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला त्या बाजूचा डॅश म्हणतात. फर्स्ट जे आहे ते आहे लंबदुभाजक, एकसंपाती, मध्यबिंदू आणि माहीत नाही. काय सांगितलेलं आहे पहा, त्रिकोणाच्या बाजूंच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या रेषेला त्या बाजूचा डॅश म्हणतात. काय म्हणतात? अगदी बरोबर, लंबदुभाजक असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे त्रिकोण PQR मध्ये मापकोन 45°, मापकोन Q 90°, मापकोन R 45° आहे. म्हणजेच हा कोण कुठला असणार आहे? पहा, विशाल कोण, लघुकोण, काटकोण की कोणताच नाही? अगदी बरोबर, हा कुठला असणार आहे? तर तो असणार आहे काटकोण. कारण मापकोन 90° हे आलेलं आहे तेव्हाच इथे कुठला कोण समजायचा? तर काटकोण हा. आणि 90 पेक्षा जर जास्त माप असेल तर तो विशाल कोण ठरेल. अगदी बरोबर. नेक्स्ट पाहूया. बघा, त्रिकोण LMN मध्ये मापकोन L 65°, मापकोन M 55°, मापकोन N 60° हा त्रिकोण कुठला असणार आहे? आता आपण इथे बघितलेलं आहे की इथे 90 अंशापेक्षा कमी मापाचे कोण आपल्याला सांगितलेले आहे. म्हणजेच हा जो कोण आहे तो कुठला असणार आहे? कोणताच नाही. विशाल कोण, काटकोण की लघुकोण? अगदी बरोबर, कुठला आहे? तर तो आहे लघुकोण. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? तर ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड डॅश असतात. आणि इथे विचारलेलं आहे विरुद्ध, एकरूप, काटकोन, एकसंपाती. पुन्हा प्रश्न पहा. ज्या रेषाखंडाची लांबी समान असते, कशी असते? ज्या रेषाखंडाची लांबी ही समान असते, सारखी असते, ते रेषाखंड डॅश असतात. बघा, विरुद्ध तर नसणार आहे. एकरूप, काटकोन आणि एकसंपाती. सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, लांबी समान असणं म्हणजे ते रेषाखंड जे आहेत त्या कशा आहेत? तर एकरूप आहेत. पुढचं पाहूया.
बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, ज्या कोनांची मापे समान असतात ते डॅश परस्परांशी एकरूप असतात. बघा पहिला आहे GA, आयत, कोन आणि त्रिकोण. पहा, ज्या कोनाची मापे समान असतात ते डॅश परस्परांशी एकरूप असतात. सांगा पाहू. अगदी बरोबर. कोन कसे असतात? एकमेकांशी परस्पर पूरक असतात, समान असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकाच्या छेदनबिंदूला डॅश म्हणतात. आपण बघितलेलं आहे की जो त्रिकोण आपण काढला होता त्याला आपण जर दुभाजलं तर त्याच्या छेदनबिंदूला काय म्हणतात? पहा, लंबसंपात, आंतरकेंद्र, एकसंपाती, समरूप. आपण काय करत असतो? संपूर्ण कोनाला आतून त्याला दुभाजत असतो, म्हणून मग काय येईल उत्तर? अगदी बरोबर, आंतरकेंद्र हे येईल. पुढचं बघूया. पहा, पुढचा आपला जो प्रश्न आहे तो काय आहे, तर XY दिलेल्या आकृतीतील किरण डॅश लिहिता येते. आणि आपले जे उत्तर आहे, प्रश्न आहे, जे ऑप्शन आहेत आपले ते काय आहेत, तर किरण YX, किरण XY, किरण Y आणि किरण X. सांगा पाहू. ह्या रेषेचं आपण वाचन कसं करणार आहोत, तर किरण XY, किरण XY असं ह्याचं वाचन होईल. म्हणून आपलं उत्तर सेकंड ऑप्शन अगदी बरोबर आहे. नेक्स्ट बघूया. पहा, आपला शेवटचा प्रश्न काय आहे, तर समान त्रिज्येची डॅश एकरूप असतात. समान त्रिज्येची डॅश एकरूप असतात. आयत, चौरस, त्रिकोण आणि वर्तुळे. काय सांगितलेलं आहे पहा, समान त्रिज्येची डॅश एकरूप असतात. आयत, चौरस, त्रिकोण आणि वर्तुळे. आपलं राईट आन्सर काय आहे? वर्तुळे हे आहे. अगदी बरोबर आपला आन्सर आहे. तर पहा मुलांना, आपलं जो टॉपिक आहे भौमितिक रचना, यामध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, सराव घेतलेला आहे. तसेच आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा भौमितिक रचना शिकलो आहोत आणि त्यावर आपण टेस्ट देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे आहे जे आपण इथे स्पष्टीकरण त्याचं करणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे, तर रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्यासाठी कंपास पेटीतील कोणकोणत्या साधनांचा वापर होतो? आणि आपले उत्तर आहे पहा, रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्यासाठी कंपास पेटीतील गुण्या, कोनमापकाचा व कंपासचा उपयोग होतो. पहा, आपण जेव्हा स्पष्टीकरण करत होतो तेव्हा वारंवार मी सांगत होते की आपल्याकडे एक कंपास पेटी असते आणि त्या कंपास पेटीमध्ये काय असतं आपलं साहित्य. तर बघा, रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्यासाठी कंपास पेटीतील आपल्याला कुठलं साहित्य यूज करायचं आहे, तर गुण्या म्हणजे ज्या काही दोन पट्ट्या असतात बघा, ज्याचा आकार गुण्यासारखा असतो, त्या आपण यूज करू शकतो. तसेच कोनमापकाचा आणि कंपासाचा वापर करून आपण काय करू शकतो, तर लंब दुभाजक हे काढू शकतो. किंवा कंपासचा वापर करून किंवा कोनमापकाचा वापर करून आपण काय करू शकतो, तर त्रिकोणाचे विभाजक सुद्धा आपण काढू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब कशाच्या सहाय्याने काढता येतो? रेषेला लंब काढायचा आहे, तो कशाच्या सहाय्याने काढता येईल? पहा, रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब कागदाला घड्या घालून गुण्याच्या तसेच कंपास पट्टी यांच्या सहाय्याने आपल्याला लंब काढता येतो. जसं की आपण बघितलं होतं की लंब काढताना रेषाखंडाला आपण कागद फोल्ड करून सुद्धा काढू शकतो किंवा कंपासाच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करू शकतो, लंब दुभाजक जो आहे तो आपण काढू शकतो. तर पहा मुलांना, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो आहे, लंब दुभाजक रेषा म्हणजे काय? आणि उत्तर आहे, जेव्हा एखादी रेषा दुसऱ्या रेषेला लंब असून त्या रेषेची दुभाजक रेषा असते तेव्हा त्या रेषेला लंब दुभाजक असे म्हणतात. काय सांगितलं आहे, जेव्हा एखादी रेषा दुसऱ्या रेषेला लंब असून त्या रेषेची दुभाजक जी रेषा आहे, दुभाजक रेषा असते, त्या रेषेला काय म्हटलं जातं, त्याला लंब दुभाजक असे म्हटले जाते. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला इथे सांगायचे आहे. काय आहे त्रिकोणाचे गुणधर्म? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज ही किती असते, तर 180 अंश एवढी असते. तसेच कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज हे तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी कशी असते, तर
मोठे असते. पुढचा प्रश्न पहा मुलांना काय सांगितलेला आहे. खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या आपल्याला इथे सांगायच्या आहेत. कंपासने रेख MG चे अंतर घ्या. हेच अंतर कोणत्या रेखाच्या बरोबर आहे ते शोधा. आपल्याला कळेल की जसं की आपण हा जो प्रश्न आहे तो आपण स्पष्टीकरणामध्ये देखील घेतला होता. आपण इथे कंपासमध्ये अंतर घेऊन किंवा मोजपट्टीच्या सहाय्याने देखील आपण इथे काय करू शकतो तर ह्या रेषा मोजू शकतो आणि कुठल्या रेषा एकरूप आहे. जसं की आपल्याला इथे दिसत आहे की GN एकरूप रेषा GB ही आहे. तसेच रेषा GM एकरूप रेषा GR ही देखील कशी आहे तर एकरूप रेषा आहे. बघा, रेख MG एकरूप रेख GR, त्यानंतर रेख MG एकरूप रेख NG. नंतर आहे आता कंपासने रेख CG चे अंतर घ्या. हे अंतर रेख GB एवढं आहे का ते आपल्याला बघायचं आहे. बघा, एकरूप येईल रेख CG एकरूप रेख GB. आणि आता कंपासने रेख GE चे अंतर घ्या. हे अंतर GR च्या एकरूप येईल, म्हणजेच रेख GE एकरूप बरोबर रेख GR. आपण इथे कंपासाच्या सहाय्याने किंवा मोजपट्टीच्या सहाय्याने गुणांच्या सहाय्याने देखील आपण काय करू शकतो, हे माप एकरूप आहे का, कुठली रेषा ही कुठल्या रेषेशी एकरूप आहे त्या रेषेचं नाव लिहून आपल्याला हे जे साइन इथे दाखवलेलं आहे ते लिहायचं आहे. आणि नंतर रेख MG ही कशाशी एकरूप आहे तर ती NGशी एकरूप आहे, म्हणून रेख MG एकरूप रेख NG असं आपल्याला लिहिता येईल. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर, त्यावरून रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहे. बघा, रेख AB एकरूप रेख. आता इथे काय सांगितलेलं आहे, रेख AB मग एकरूप रेख कुठली आहे तर इथे खूप साऱ्या ज्या रेषा आहेत त्या कशा आहेत तर त्या एकरूप आहेत. तर पहा मुलांना, इथे आपल्याला सांगितलं होतं की रेख AB ही कशी आहे, समान आहे, एकरूप आहे. त्यानंतर रेख AB ला एकरूप कुठली आहे तर रेख AB ला WA ही बघा, ही देखील कशी आहे, WA जी आहे ती सारखी आहे, समान आहे. जेवढी ही आपल्याला AB रेषा आहे तेवढीच WA किंवा AW ही रेषा सारखी आहे, समान आहे, एकरूप आहे. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे, खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. बघा, रेख AP मग रेख AP ला एकरूप रेख काय येणार आहे, बघा A आणि P. बघा, एकरूप रेख AP ही कशी आहे, ह्या रेषेशी एकरूप रेख कुठली येणार आहे तर या रेषेशी एकरूप रेख जी आहे ती QW किंवा WQ ही देखील येईल. तर पहा, आपल्याला काय सांगितलं होतं की A आणि P ही जी रेषा आहे ती कशी आहे, ती कुणासोबत एकरूप आहेत किंवा तिच्या सारखीच येणारी रेषा कुठली आहे तर Y आणि C ही PA किंवा AP एवढं अंतर असलेलीच YC ही रेषा आहे. पहा, पुढे काय सांगितलेलं आहे की खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर, त्यावरून रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहे. बघा, रेख AC एकरूप रेख. आता इथे AC एकरूप रेख जी आहे ती AC ला सारखी असणारी, समान असणारी रेषा कुठली आहे तर पहा, AC ला एकरूप असणारी जी रेषा आहे ती कुठली आहे तर PY ही आहे. बघा, PY ही कशी आहे तर ह्या दोन्ही रेषा कशा आहेत, PY एकरूप रेख AC, ह्या दोघी रेषा ज्या आहेत त्या एकरूप आहेत, समान आहेत. तर पहा मुलांनो, इथे चौकोन SKT असा काढा की SK 3.2 सेंटीमीटर, KT जो आहे त्याची लांबी जी आहे 3.5 सेंटीमीटर आणि ST ची जी लांबी आहे ती 2.5 सेंटीमीटर एवढी असली पाहिजे. मग त्यासाठी बघा, त्रिकोण कच्ची आकृती प्रथम काढून आपण घेतलेली आहे. स्पष्टीकरण करताना आपण सर्वात आधी काय केलेलं तर एक कच्ची आकृती जी आहे ती काढून घेतलेली आहे. बघा, त्यानंतर आपण इथे काय केलेलं आहे की एक मोजपट्टीच्या सहाय्याने 3.5 सेंटीमीटर एवढी KT ही जी रेख आहे
ते आपण काढून घेतली. त्यानंतर आपण कंपोज जो आहे आपला कंपोज पेटीमधला त्याच्यामध्ये अंतर आपण घेतलेलं आहे. जे अंतर आहे कुठलं TSचं किती आहे ते तर 2.5 सेंटीमीटर आहे. कंपोजच्या सहाय्याने आपण मोजपट्टीवरून तेवढं अंतर घेतलेलं आहे आणि इथे काय केलेलं आहे तर ती रेष काढून घेतलेली आहे, एक कंस काढून घेतलेला आहे आणि तेवढंच अंतर आपण काय केलेलं आहे तर KS याचं अंतर आपल्याला सांगितलेलं आहे 3.2. ते आपण कंपोजमध्ये ठेवलेलं आहे. मोजपट्टीवरून त्याचं अंतर आपण घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण देखील एक कंस काढून घेतलेला आहे आणि मग हे दोघं पॉईंट जे आहे ते आपण इथे जोडून घेतलेले आहेत. आणि बघा आपल्याला हा इथे कुठला त्रिकोण मिळत आहे तर SKT हा त्रिकोण आपला इथे तयार झालेला आहे. दिलेलं जे काही माप आहे त्या मापावरून SKT हा त्रिकोण आपण इथे तयार केलेला आहे. तर पहा मुलांनो, इथं जो प्रश्न दिलेला आहे की त्रिकोण DF असा काढायचा आहे आपल्याला की लांबी जी DA ची लांबी आहे ती किती पाहिजे 2.5 सेंटीमीटर पाहिजे. EF ची लांबी जी आहे ती 3 सेंटीमीटर आणि आपला जो E कोन आहे तो 55 अंशाचा पाहिजे आहे. म्हणून सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे तर EF ही जी आहे मोजपट्टीच्या सहाय्याने 3 सेंटीमीटर एवढे माप आपण काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला आता मापकोन घ्यायचा आहे आणि तो आपल्याला A बिंदूवरती ठेवायचा आहे आणि मग 55 अंशाचा आपल्याला काय करायचं आहे कोन करायचा आहे आणि तो कोन आपण केलेला आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की ED किंवा DE चे माप जे आहे ते किती हवं आहे तर 2.5 सेंटीमीटर हवं आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे तर मोजपट्टीच्या सहाय्याने आपण जो त्रिकोण आहे मोजपट्टीच्या सहाय्याने आपण आपल्या कंपोजमध्ये 2.5 एवढं अंतर घेतलेलं आहे आणि इथे कंस केलेला आहे. आणि आता आपल्याला DE हे जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. DF जोडून घ्यायचा आहे आणि EF सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. दिलेल्या मापावरून आपल्याला हा त्रिकोण काढता आलेला आहे. हा मुलांनो, आपल्याला इथे दिलेल्या मापावरून काय करायचं आहे तर आपल्याला इथे त्रिकोण काढायचा आहे. म्हणून सर्वात आधी आपण काय केलेलं आहे तर मोजपट्टीच्या सहाय्याने आपण Q आणि R ही जी रेषा आहे 4.2 सेंटीमीटर ही काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे Q वरती काय ठेवलेलं आहे तर कोन मापक ठेवलेला आहे आणि 50 अंशाचा आपण काय केलेला आहे तर कोन काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण R वरती कोन मापक ठेवून 40 एवढा आपण काय केलेला आहे 40 अंशाचा कोन काढलेला आहे. मग हा जो आपल्याला इथे डॉट मिळतोय त्या तो जो बिंदू आहे तो आपण जोडून घ्यायचा आहे. बघा, दिलेल्या मापावरून आपल्याला इथे काय करता आलेलं आहे तर त्रिकोण तयार करता आलेला आहे. दिलेल्या मापावरून आपल्याला हा त्रिकोण काढता आलेला आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला पुढचा प्रश्न देखील काय करता आलेला आहे तर काटकोन त्रिकोण XYZ असा काढायचा आहे की मापकोन Y हा कसा असेल 90 अंशाचा असेल आणि YZ ही जी लांबी आहे ती 4 सेंटीमीटर पाहिजे आणि त्यानंतर XZ ही जी लांबी आहे ती किती पाहिजे तर 4.5 सेंटीमीटर पाहिजे. म्हणून सर्वात प्रथम आपण काय केलेलं आहे तर YZ ही 4 सेंटीमीटर जी लांबी आहे ती मोजपट्टीच्या सहाय्याने इथे आपण काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कोन मापकाच्या सहाय्याने काय करायचं आहे 90 अंशाचा कोन हा काढून घ्यायचा आहे. म्हणून कोन मापक आपण Y या बिंदूवरती ठेवलं आणि आपण बरोबर जो 90 अंशाचा कोन आहे तो काढला. इथे आपल्याला काय मिळालेला आहे डॉट मिळालेला आहे. पण आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला कंपोज घ्यायचा आहे आणि कंपोजमधील जे अंतर आहे ते मोजपट्टीच्या सहाय्याने 4.5 सेंटीमीटर एवढं घ्यायचं आहे. आणि मग इथे आपल्याला काय करायचं आहे तर तेवढा अंतराचा कंस करून घ्यायचा आहे आणि मग ह्या दोन्ही रेषा आपल्याला काय करायच्या आहे जॉईंट करून घ्यायच्या आहे. म्हणजेच दिलेल्या मापावरून इथे आपल्याला त्रिकोण काढता आलेला आहे. तर पहा मुलांनो, इथे आपलं जे चॅप्टर आहे पहिलं चॅप्टर ज्याचं नाव आहे भौमितिक रचना त्याचा आपण इथे सराव अभ्यास घेतलेला आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे, सराव देखील घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आणि तसेच परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा आपण भौमितिक रचना जी आहे ती स्पष्टीकरण केलेली आहे. तसेच काही क्वेश्चन आन्सर देखील आपण काय केलेलं आहे भौमितिक रचनेचं समजून घेतलेले आहे. तर आपला इथे हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.